नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे न्यूज 18 लोकमतनं राज्यातल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तुटवड्यासंदर्भातली बातमी दाखवली होती आणि या संदर्भात राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी याची दखल घेतली आणि त्यांनी मान्यही केलंय की राज्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांचा तुटवडा सध्या मोठ्या प्रमाणात जाणवतोय। आम्ही 1 वर्षापासून त्यावर काम करतोय आणि लवकरच ही समस्या सोडवली जाईल असं देखील सुनील केदार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय। या पशुवैद्यकीय डॉक्टर्सना रुग्णसेवेव्यतिरिक्त शासनाच्या काही योजनांच्या अंमलबजावणीची देखील जबाबदारी देण्यात आली आणि त्यामुळे पशुवैद्यकीय डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतोय। याबद्दल मी स्वतः जातीनं लक्ष घालणार आहे असं देखील केदार यांनी म्हटलंय। जवळजवळ 4000 त्या ठिकाणी वॅकन्सीज होत्या आणि याच्यामुळे याचा मोठा परिणाम ग्रामीण भागाच्या पशुवर झालेला आहे, कारण डॉक्टर्स नसल्यामुळे तिथे त्या ठिकाणी औषध उपलब्ध होत नव्हते। पण त्यातल्या त्यात मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला ती विषय समजून सांगितला। मंत्रिमंडळाने मला पहिल्यांदा महाराष्ट्र झालं की आम्ही ते LSS जे आहे हे आउटसोर्स केले। 450 LSS आम्ही ते भरून त्या ठिकाणी तातडीने त्या ठिकाणी आम्ही भरले, त्या ठिकाणी टेम्पररी बेसिस आउटसोर्स करून आणि आता LDO 400 LDOची नवीन ऑर्डर निघालेली आहे, पोस्टिंगसुद्धा झाले, तुम्हाला पाहायला मिळतील। आणि पुढच्या वर्षापर्यंत मी असं माझा प्रयत्न असा आहे की एकही दवाखाना बिना डॉक्टरचा ह्या राज्यातला असू नये, अशा प्रकारचा माझा त्या ठिकाणी। त्यामुळे आपण बघतोय लवकरच समस्या सोडवल्या जातील असं देखील आश्वासन आता खुद्द मंत्र्यांनी दिलेलं आहे। आणि न्यूज 18 लोकमतनं राज्यभरातल्या विविध ठिकाणहून कशा रीतीने पशुवैद्यकीय डॉक्टरांचा तुटवडा आणि त्याच्यामुळे ज्या समस्या जाणवत आहेत याविषयी देखील एक प्रखर वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या संदर्भात आता मंत्र्यांनी देखील मान्य केलंय की हो, तुटवडा आहे आणि यासाठी आता काम देखील करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लवकरच ही समस्या सुटेल असं आश्वासन जरी त्यांनी दिलेलं असलं तरी त्याची अंमलबजावणी कशा रीतीने होते तोपर्यंत न्यूज 18 लोकमत याचा पाठपुरावा करत राहणार आहे। न्यूज 18 लोकमतनं राज्यभरातल्या या सगळ्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कशी परिस्थिती आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं आणि कशा रीतीने या तुटवड्यामुळे त्रासाला सामना करावा लागतो आहे हे देखील आम्ही वेगवेगळ्या समस्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता। अखेर सुनील केदार यांनी मान्य केलंय की हा तुटवडा आहे आणि त्या संदर्भात इतर म्हणजे त्यांच्या कामाव्यतिरिक्त त्यांना काही इतरही शासकीय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भातली कामं करावी लागतात आणि त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली व्यथा मांडल्यानंतर स्वतः मंत्र्यांनीच हे मान्य केलं की या संदर्भात लवकरात लवकर आम्ही याची अंमलबजावणी करणार आहोत। आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत। बंडातात्या कराडकर यांना त्यांचं वादग्रस्त वक्तव्य आता चांगलंच भोवणार असं दिसतंय, कारण कराडकर आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांना चौकशीसाठी साताऱ्यात नेण्यात आलेलं आहे काही वेळापूर्वीच आणि त्यांची चौकशी होईल अशी देखील माहिती सध्या कळते आणि त्याच्यामुळे शहर पोलीस ठाण्यासमोर सध्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली अशी माहिती सध्या कळते आहे। बंडातात्या कराडकर सातारा शहर पोलीस ठाण्यात आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर आता चौकशीची कारवाई सध्या केली जाणार आहे। त्यांचं वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली ही चौकशी होईल। काही लोकप्रतिनिधींची नावं घेऊन त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्या संदर्भात आता साताऱ्यामध्ये त्यांची चौकशी होणार आहे। त्यांच्याविषयी देखील माहिती जाणून घेऊयात। हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर हे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत। मूळचे शुक्रवारपेठ कराड इथले ते रहिवासी आहेत। ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी देखील त्यांनी यावेळी आधी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। गोहत्या बंदी कायद्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अडवण्याचा देखील प्रयत्न केला होता। संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात मठाची 12 नंबरची दिंडी त्यांची असते आणि त्यामुळे बंडातात्या कराडकर यांची दिंडी म्हणून या दिंडीला ओळखलं जातं। 1996 मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची त्यांनी स्थापना केली होती आणि 20 वर्षांपासून त्यांचं हे कार्य सुरू आहे। गडकिल्ल्यांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचं आयोजन त्यांच्या मार्फत केलं जातं। भगवानमामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना देखील त्यांनी केली आहे। राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी शाळा यांच्यामध्ये देखील त्यांचं योगदान आहे, कारण पिंपरद या गावामध्ये ही संस्था कार्यरत आहे, जिथे गुरुकुल पद्धतीने हे शिक्षण दिलं जातं। करवडी इथे गोशाळा देखील आहे कराड तालुक्यात आणि
डाऊ कंपनी विरोधात 2018 मध्ये त्यांनी तीव्र आंदोलन देखील छेडले होतं. आत्ताच्या लॉकडाऊनच्या काळात मंदिरं खुली न केल्यानं देखील त्यांनी आंदोलन केलं होतं. 2019 मध्ये पद्मश्रीची शिफारस देखील त्यांनी नाकारली होती. आणि आता लोकप्रतिनिधींसंदर्भात, महिला लोकप्रतिनिधींसंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांना आता भोवताना दिसतंय, कारण त्यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती कळतेय. दरम्यान महिलांबद्दल कोणीही अपमानास्पद वक्तव्य करणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. आपल्या देशात हेच होतं किंवा महाराष्ट्रात हेच होतं. कोणी काही बोलतं, मग त्याच्यावर आंदोलनं होतात. पण ही मानसिकतेची बाब आहे. आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण काय बोलायला पाहिजे, काय बोलायला नको. आणि स्त्रियांच्या बाबतीत दरवेळेस कधी अत्याचार होतात, मग आपण ॲक्शन घेतो. कधी कोणी काही बोलतं, ॲक्शन घेतो. पण आपल्याला एक रेव्होल्युशनरी चेंज आणायचा आहे, तो मानसिकतेचा. दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला पाहिजे. पर्सनल कमेंट्स कोणावरही व्हायला नको. दुसरं, जर एक कोणी नेता आपल्या बायकोला कुठे एक पार्टनर बनवतोय किंवा ती बायको बिचारी साधी असते, पण तिला पार्टनर बनवलं किंवा तिला एक रोल दिला कंपनीत आणि तिथे जर घोटाळे झाले आणि कोणी त्याच्यावर जर आक्षेप घेतला, ही गोष्ट तुम्हाला पाहण्याला आहे. आता एक महत्त्वाची बातमी येते बंडातात्या कराडकर यांच्या संदर्भातली, कारण त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला अशी माहिती कळते. सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. कलम 509 आणि 500 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. अटकेच्या अनुषंगानं सातारा शहर पोलीस ठाण्यात आता हालचाली सुरू झाल्यात अशी माहिती देखील सध्या कळते. तेव्हा आत्ताच्या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी, बंडातात्या कराडकर यांच्यावर आणखी एका गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती आता समोर येते. तेव्हा साताऱ्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय. सातारा पोलीस त्यांची आता चौकशी करणार आहेत आणि त्याच संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे बंडातात्या कराडकर यांच्यावर आणखी एका गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते का अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे. पण सातारा शहर पोलीस ठाण्यात ही चौकशी सध्या सुरू आहे. गुन्हा दाखल झालाय, पण या संदर्भात अधिक तपशील घेऊयात. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आता आपल्या सोबत आहेत. किरण, काय अधिक माहिती मिळते या गुन्ह्यासंदर्भात सविस्तर सांगाल? श्वेता, बंडातात्या कराडकर यांना 1-2 तासापूर्वीच पलटण जे ग्रामीण पोलीस आहे त्यांनी त्यांच्या मठावरून त्यांना त्या ठिकाणाहून ते चौकशीसाठी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आणि गेल्या 2 तासापासून त्यांची पोलीस जे आहे ती कसोशीने चौकशी त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर बंडातात्या कराडकर यांच्यावर कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्यामुळे किंवा जमाव एकत्र केल्यानंतर असे अनेक जी कलमं होती, या अगोदर गुन्हा दाखल सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता आणि आता त्यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल जी काही कलम आहे ती लावण्यात आलेली आहे. 509 आणि 500 ही जी कलम आहे ते देखील लावण्यात आहे. दुसरा गुन्हा देखील त्यांच्यावर आता दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्या अटकेच्या अनुषंगानं हालचाली आता सातारा शहर पोलिसांच्याकडे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र यामध्ये आता त्यांना अटक करून न्यायालयामध्ये हजर करणार की त्यांचं जामीन होणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र आता सध्या जे वातावरण आहे ते सातारामध्ये आता तणावाचं वातावरण एकंदरीत पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या हालचाली त्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळत आहे. किरण, ज्याप्रमाणे आपल्याला सांगतात सातारा शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि किरण, साधारण किती वेळानंतर आपल्याला याबद्दलची माहिती अधिक कळू शकणार आहे? कारण कशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या चौकशीमधले देखील आणखीन मुद्दे असणार आहेत. म्हणजे त्यांनी नुकतंच केलेलं वादग्रस्त वक्तव्य या संदर्भातल्या त्यांच्या चौकशीतले देखील आणखीन काही तपशील कळू शकलाय? यामध्ये अजून गेल्या 2 तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र अजून किती वेळ लागेल हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही, कारण वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण पोलीस जे आहे ते पूर्ण सगळं कालचा जो काही प्रकार झाला, काय वक्तव्य केलं, या दृष्टीनं कशा प्रकारे कलम लावता येईल किंवा काय गुन्हा दाखल करता येईल याच्यावरती विचार करताना आपल्याला पाहायला मिळत होते. आता काल जे आहे ते कोरोनाच्या अनुषंगानं जमाव एकत्रित करणं, कोरोनाचे नियम न पाळणं, मास्क न वापरणं अशा प्रकारची कलमं काल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र आज जे आहे ते त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, महिलांविषयी जे काही बोलले होते त्याच्यावरती आता पोलिसांनी ही कलम लावल्याचे एकंदरीत आता समोर आलेलं आहे. अधिक माहिती घेणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील आता आपल्या सोबत आहेत. तृप्ती देसाई, तुमची काय प्रतिक्रिया? कारण वादग्रस्त वक्तव्य त्यांना आता भोवणार असंच दिसतंय, तुमची पहिली प्रतिक्रिया? बंडातात्या कराडकरांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते अत्यंत संतापजनकच आहे. परंतु त्यानंतर त्यांनी जी आहे ती माफी मागितली होती. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर कायदा सगळ्यांना समान नाही
असं दिसून येतंय. कारण याच्या आधी सुद्धा काही कीर्तनकार वारंवार महिलांची बदनामी करत होते, शिवराळ भाषा वापरत होते, अनेक पुरावे देण्यात आले होते. त्या कीर्तनकारांना मात्र पाठीशी घालण्याचं काम या सरकारने केलं होतं. त्यांच्यावर ना कुठला गुन्हा दाखल केला, ना त्यांना अटक करण्यात आली. तर अशा पद्धतीच्या ज्या कारवाई होत्या, कारवाई झालीच पाहिजे, परंतु प्रत्येक जण जर खरोखरच महिलांचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेचा विषय असेल आणि जर कोणी अशा पद्धतीनं बदनामी करत असेल तर सगळ्यांवर समान कारवाई करा. दरवेळी विनाकारण कुणाला जरी एकाला कारवाई करायची आणि एकाला पाठीशी घालायचं, अशी दुटप्पी भूमिका कुठल्याही राजकीय नेत्यांनी घेऊ नये. आणि अशा पद्धतीचं संतापजनक वक्तव्य जेव्हा समोर येतात, मागच्या वेळी ही प्रवृत्ती जर त्या कीर्तनकारांच्या वेळेला जर ठेचून काढली असती तर अशा पद्धतीनं वक्तव्य करायची कोणी हिंमत केली नसती. आणि हे जे वक्तव्य त्यांनी काल राजकीय महिला नेत्यांविषयी केलेलं होतं ते निश्चितच दुर्दैवी आहे. परंतु त्यानंतर हा विषय जो आहे तो माफी मागितल्यानंतर थांबायला पाहिजे होता. कारण हे जे वक्तव्य किंवा हा विषय चर्चेचा पुढे झाला तर त्या राजकीय महिलांच्या नेत्यांच्या विषयी जे वक्तव्य केले त्याचीच बदनामी वारंवार होणार आहे. परंतु ही कारवाई मग सर्वांवर सारखी का होत नाही? महिलांचा जो बदनामी किंवा महिलांविषयी जे काही वक्तव्य केली जातात ते अनेक जण केले करतात, परंतु जे सत्ताधारी पक्षाच्या जवळचे असतात त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही, त्यांना पाठीशी घातलं जातं. हे महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की याच्यात पण कदाचित दुजाभाव केला जातो आणि त्याच्यामुळे एक वेगळा संदेश जाऊ शकतो? हो, निश्चितच वेगळा संदेश जाऊ शकतो, नाही तो जातोय. कारण बंडातात्या कराडकरांचं व्यसनमुक्तीवर काम आहे. त्यांनी सांगितलं अनवधानाने वक्तव्य केलं, एखाद्या वेळेला अनवधानाने वक्तव्य गेलंही असेल, परंतु वारंवार इंदोरीकर सारखे कीर्तनकार हे अनवधानाने नाही तर मुद्दामून महिलांची बदनामी करतात, महिलांवर शिवराळ भाषा वापरतात, ना माफी मागतात समोर येऊन. कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीचा माफी मागितली नाही. परंतु त्याच वेळेला ज्या राजकीय महिला नेत्या महिलांचा अपमान झाला म्हणून बंडातात्या त्यांच्या विरोधात उतरतात, ते इंदोरीकरांची बाजू घेताना दिसत होते. ही दुटप्पीपणा कारण समाजामध्ये वेगळा संदेश जायला नको. महिलांचा अपमान कुणीही करू देत, मग कुठल्याही पक्षाचा नेता असू दे, कोणी सर्वसामान्य असू दे किंवा कोणी असं म्हणणं की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. कायदा सगळ्यांसमोर सगळ्यांसाठी समान आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात तरी भेदभाव करू नका अशी तुमची भूमिका आहे. धन्यवाद तृप्ती देसाई, तुम्ही ही भूमिका मांडल्याबद्दल. बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि काही वेळापासून म्हणजे 2 तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे अशी माहिती देखील आमचे प्रतिनिधी देत होते. त्यामुळे येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. नाशिकमधली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. इंडिपेंडन्स कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केला. रिझर्व्ह बँकेनं इंडिपेंडन्स बँकेचे सगळे व्यवहार बंद केलेत असं कळतंय आणि त्यामुळे बँकेवर आता प्रशासक नेमला जाणार आहे. ठेवींपेक्षा अधिक कर्ज पुरवठा आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचे पती प्रवीण पवार हे बँकेवर संचालक आहेत, तर भाजप आमदार सीमा हिरे या बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. बँकेवर प्रशासक नेमल्यानंतर ठेवीदारांना नियमांप्रमाणे ठेवी परत मिळतील. ठेवीदारांनी संयम बाळगावा असं आवाहन देखील सहकार विभागानं केलं आहे अशी माहिती सध्या कळतेय. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई मानली जाते. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, विस्तारानं सांगाल नेमक्या या कारवाईबद्दल? खरं तर सहकार क्षेत्रात आणि बँकिंग क्षेत्रात खळबळ माजवणारी ही बातमी आहे. कारण एखाद्या बँकेवर अशा प्रकारचे निर्बंध लादले जातात हे आजपर्यंत पाहिलं होतं, मात्र थेट परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई जी आहे ती पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ज्या बँकेवर ही इंडिपेंडंट बँकेवर कारवाई करण्यात आलेली आहे त्या बँकेवरचे संचालक जे आहे ते केंद्रीय मंत्री भारती पवार जे आहेत त्यांचे पती या बँकेवरती संचालक आहेत. त्याचबरोबर नाशिकमधला एक विद्यमान आमदार आहेत भाजपच्या, त्या देखील या बँकेवरती उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. खरं तर 400 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेच्या असताना या बँकेने 800 कोटी रुपयांच्या जवळपास कर्जाची वाटप केलं होतं आणि हे कर्ज जे आहे ते बँकेला परत मिळू शकलं नाही आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. बँक पुढच्या काळामध्ये कर्जदार लोकांची पैसे जे आहेत ते परत करू शकणार नाही, ज्या लोकांच्या ठेवी आहेत त्या परत करू शकणार नाही, त्यामुळे बँक अधिक अडचणीत येईल अशा प्रकारची शक्यता वर्तवून रिझर्व्ह बँकेने या प्रकारची कारवाई केलेली आहे. या बँकेचा एनपीए जर बघितला तर तो 90 ते 95% जाऊन पोहोचला होता आणि त्यामुळे अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केलेली आहे आणि या बँकेवर प्रशासक नेमण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला याबाबत सूचना दिलेल्या आहे, ज्यामध्ये सहकार विभागाला रिझर्व्ह बँकेने एक पत्र देखील लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये या बँकेवरती प्रशासक नेमून या बँकेमध्ये असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी ज्या आहेत त्या त्यांना कशा प्रकारे परत मिळवून देता येतील याबाबत विचार विनिमय करण्यासाठीच्या सूचना केलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने या बँकेवर लवकरच प्रशासक नेमून जे ठेवीदार या बँकेमध्ये ठेवी अडकलेल्या आहेत त्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची कारवाई करतील. मात्र अशा प्रकारे एखादी बँक डबघाईत जात असेल तर हा खरं तर सहकार क्षेत्राला मोठा धक्का असेल. कारण
400 कोटी रुपयांच्या फक्त ठेवी असताना 800 कोटी रुपयांची कर्ज वाटप कशी झाली आणि इतके दिवस रिझर्व्ह बँक असेल किंवा सहकार विभाग असेल तो काय करत होता? खरं म्हणजे दर तेव्हा वर्षाला या कारवाई का बँकांच्या नाही झाली असा प्रश्न देखील लक्ष्मण यामध्ये उपस्थित होतोय. पण आणखीन एक मुद्दा म्हणजे अशा जेव्हा बातम्या समोर येतात तेव्हा ठेवीदारांचं धाबं दणाणतं, कारण ज्यांनी पैसा गुंतवलेला असतो त्यांच्या मनात देखील चलबिचल सुरू होते. अशा वेळेला काय आणखीन प्रतिक्रिया मिळू शकतात का? म्हणजे जरी सहकार विभागानं सांगितलेलं असलं की संयम बाळगावा तरी त्याबद्दल काही प्रतिक्रिया मिळतात? कारण आयुष्यभराची पुंजी अनेकांची यामध्ये असू शकते. निश्चित या संपूर्ण प्रकरणाला ज्या पद्धतीनं बँक प्रशासन संचालक जबाबदार असतात त्याच प्रकारे प्रशासक आणि सहकारी संस्था देखील सहकार विभागाचे अधिकारी देखील जबाबदार असतात. याचं कारण असं आहे की सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं दरवर्षी अशा बँकांचं ऑडिट केलं जातं आणि या ऑडिटमध्ये या बँकांकडनं कशा प्रकारे कर्ज वाटप करण्यात आलेली आहे, चुकीची कर्ज वाटप असेल तर त्यावर देखील ताशेरे ओढलेले असतात. मात्र हे सगळे ओढलेले ताशेरे दुर्लक्षित केले जातात कारण या बँकांवरती असलेले डायरेक्ट हे राजकीय पक्षांशी संबंधित असतात. त्यामुळे अधिकारी जे आहेत ते या बँकांवरती कारवाई करत नाही, त्यांना नोटिसा बजावत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने संचालक आणि बँकेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची हिंमत वाढते आणि ते मोठ्या प्रमाणात कर्ज जे आहे ते बँकेतून वाटप करत असतात. जे कर्ज बँकेला पुन्हा परत मिळू शकत नाही अशा परिस्थितीतले देखील कर्ज जे आहे ते बँकेकडून दिले जातात आणि त्याच्यामुळे अशा रीतीनं खरंच इतका मोठी समस्या उद्भवू शकते. पण त्यामुळे बँकेवर प्रशासक नेमण्यात आले आणि त्याच्यामुळे ठेवीदारांनी संयम बाळगावा, तुमच्या ठेवी परत मिळतील असं आवाहन आता सहकार विभागानं केलंय. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे इंडिपेंडन्स कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्याची माहिती कळते. नाशिकमधली आत्ताच्या क्षणाची ही आणखीन एक महत्त्वाची बातमी. पुढची बातमी आपण बघणार आहोत ओबीसी आरक्षणासंदर्भातली, कारण या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू आहे आणि यामध्ये ओबीसी आरक्षण संदर्भातला अंतरिम अहवाल तयार करण्यात आलाय. पुण्यातल्या बैठकीत अहवालावर शिक्कामोर्तब केलं जाईल आणि त्यानंतर हा अहवाल राज्य सरकार समोर सादर केला जाईल. या बैठकीनंतरच आरक्षणाची पुढची दिशा समजू शकेल. या संदर्भात आयोगाच्या सदस्यांशी बातचीत केली एक्सक्लुझिव्ह आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आहे आणि ओबीसीना दिलासा मिळेल का? माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतरिम अहवाल शासनाला देण्याचा निर्णय आम्ही मागच्या आठवड्यात घेतलेला आहे बैठकीमध्ये. त्या अनुषंगाने सन्माननीय अध्यक्षांनी ड्राफ्ट अहवाल तयार केलेला आहे. त्याच्यावरती विचारविमर्श सुरू आहे. संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत आमचा निर्णय होईल आणि त्याच्यानंतर आम्ही पुढची जी प्रोसेस आहे कायद्यानुसार जी करावी लागेल तर ती आम्ही अंडरटेक करू आणि शक्यतो पॉझिटिव्ह डिसिजन घेण्याचा प्रयत्न करू. सर काय सांगाल? काय नाही, आयोगाची बैठक सुरू असताना निर्णय अपेक्षित आहे आजच पण होईल आणि कारण 8 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी असल्यामुळे त्याच्या अगोदर आमचा रिपोर्ट जाऊ शकेल का याविषयी चर्चा सुरू आहे. ड्रॉप जे आमच्या माननीय अध्यक्ष न्यायमूर्ती निरगुडे सरांनी तयार केलेला आहे, आम्ही त्यांना अधिकार दिला होता. त्यानुसार त्या ड्रॉपवर आता फायनल टच अंतिम त्या करण्यासाठी बैठक सुरू आहे. मॅडम काय सांगाल आपण? अरे ओबीसीचे डोळे लागले तुमच्या बैठकीत. हो, अगदी बरोबर आहे आणि अतिशय महत्त्वाचं असं काम आमचं आता सुरू आहे आणि 8 फेब्रुवारीला जे आम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या आयोगामार्फत जो अंतरिम अहवाल सादर करायचा आहे त्याचं काम अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि दुपारनंतर 5 वाजेपर्यंत आमचा ड्राफ्ट तयार होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बैठक आणि त्यामध्ये कशा रीतीनं अहवाल तयार होतोय याकडे राज्याचं लक्ष असणारच. या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेटसाठी फेसबुक आणि ट्विटरवर तर आम्ही आहोत, पण त्याचबरोबर यूट्यूबवर देखील आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.